नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आता 15 जानेवारी 2026 ला होणार आहेत, त्यानिमित्त काही काळापासून बोला मान्यवर बोला अशा या विषयाअंतर्गत वेगवेगळ्या मान्यवर लोकांच्या मुलाखती घेत आहोत. हा प्रशासकीय राजवट जाऊन आता लोकप्रतिनिधींची राजवट येणार आहे. या लोकप्रतिनिधींकडनं या मान्यवर लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, म्हणजे सर्वसामान्य लोकांनी या निवडणुकांकडे कसं पाहायचंय, ह्यासाठी आपण म्हणून या मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत. त्यांचे जे विचार आहेत, शहर म्हणून त्यांचं काय वेगळं विजन आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे जे देशभरात, राज्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. डोंबिवलीतले मूळ डोंबिवलीकर असलेले परंतु ख्यातनाम अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक हे आज आपल्या बोला मान्यवर बोला या सदराखाली मुलाखतीसाठी उपलब्ध आहेत. तर सर, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. टिळक सरांची सर तुमची वेगळी ओळख कोणालाही डोंबिवलीकरांना अर्थतज्ञ तर आहातच, शिवाय या विषयावरती आपण अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. याशिवाय अनेक वेगवेगळी व्याख्यानं सुद्धा आपण करता. सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आता निवडणुका येत आहेत. आपण बोला मान्यवर बोला या सदराखाली जो आपण मुलाखती घेत आहोत, त्याचा मूळ उद्देश असा आहे की जे आज तुम्ही सुद्धा अनेक वर्ष डोंबिवलीमध्ये राहता, ही डोंबिवलीची जडणघडण तुम्ही सुद्धा पाहिलेली आहे. या शहराच्या दृष्टिकोनातनं म्हणजे आपण जाणून घेणार आहोत तुमच्या माध्यमातून एक अर्थतज्ञ म्हणून की अनेकदा तुम्ही व्याख्यानं दिलेली आहेत. केंद्रातला अर्थसंकल्प सादर केला जातो, राज्यातला केला जातो, त्याला लोक महत्व देतात, परंतु महानगरपालिकेचे जे अर्थसंकल्प असतात त्याविषयी लोकांमध्ये इतका जनजागृती नसते. तुमचं काय मत आहे, म्हणजे ही जनजागृती वाढवली गेली पाहिजे आहे किंवा काय नेमकं? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की कल्याण डोंबिवली सारख्या महापालिका आणि त्यांचा अर्थसंकल्प हा फार काळ किंवा फार क्वचितच अशा पद्धतीनं त्याचा विचार केला जातो. मग तो महापौर कोण आहे किंवा कोणाची सत्ता आहे याच्यापेक्षा सुद्धा त्या महापालिकांचा विचार केला जातो किंवा त्या महापालिकांच्या अर्थसंकल्पांचा जास्त विचार केला जातो. आणि हे केवळ आपल्याकडेच होतंय असं नाही, देशभरात होतं, ते आज होतंय असं नाही, पहिल्यापासून होतं की जी मुंबई सारखी शहर आहेत, बंगलोर सारखी शहर आहेत की जी मुळात एक अत्यंत महत्वाची अर्थसत्ता असणारी किंवा आर्थिक केंद्र असतात, त्याच्या महापालिकांचा विचार केला जातो. मी जन्मापासून म्हणजे 1960 सालचा माझा जन्म आहे. 1948 साली माझे वडील डोंबिवलीत आले आणि सुदैवानं माझे आई आणि वडील दोघंही डोंबिवलीच्या समाजकारणात, राजकारणात पहिल्यापासून पूर्णपणे कार्यरत होते. आणि या अनुभवाच्या जोरावरती मी असं सांगू शकेन की आपल्या डोंबिवली किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प हा फार चर्चेचा विषय होईल अशी कधीही सुतराम शक्यता नाही. कारण मुळातच आपल्या गावचा चेहरा मोहरा, मग ते कल्याणपेक्षा सुद्धा डोंबिवलीच्या दृष्टिकोनातनं जास्त महत्वाचं. आज आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेचं केंद्र पहिल्यापासून जरी कल्याणमध्ये असलं तरी खरं सांगायचं म्हणजे ते डोंबिवली महापालिका असं म्हणावं असंच त्याचं गणित आहे. राजकीय दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, उत्पन्नाच्या दृष्ट्या, वॉर्डच्या संख्येच्या दृष्ट्या, या सगळ्या दृष्टिकोनातनं डोंबिवली हे गणित कल्याणपेक्षा वरचढ ठरणारं आहे. परंतु आपल्या डोंबिवलीचा चेहरा पहिल्यापासूनच चाकरमान्यांचं शहर असं आहे. म्हणजे मी अनेकदा गमतीने माझ्या व्याख्यानांमध्ये किंवा लेखामध्ये म्हणत असतो की डोंबिवलीमध्ये एखाद्याच्या घरी चोरी करायची असेल तर उगाच रात्री कशाला करतात, त्या चोरांनाही जागरण नाही, घरातल्या माणसांनाही जागरण. इथे दिवसा आपल्या डोंबिवलीत कोण असतं? अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प आणि त्याची चर्चा असा जो विषय आपल्याला अभिप्रेत असेल तर त्याचं कारण आपलं शहर चाकरमान्यांचं आहे हे जितकं आहे, तितकंच जर ही परिस्थिती बदलायची असेल आणि आपल्या महापालिकेचा अर्थसंकल्प हा चर्चेचा केंद्रबिंदू करायचा असेल तर एक गोष्ट अशी असावी लागेल की इथलं जे स्थानिक राजकीय नेतृत्व आहे, मी म्हणताना स्थानिक हे कल्याण डोंबिवली अशा अर्थानं म्हणतं, ते फक्त महापालिकेतलं असं नव्हे, ते महापालिकेतलं असेल, ते राज्य पातळीवरचं असेल, ते अगदी खासदारांच्या पातळीवरचं असेल. ह्यांना जर राजकीय महत्वाकांक्षा असतील आणि राजकीय दृष्ट्या त्यांची फार मोठ्या पदापर्यंतची पहुंच असेल तरच आपल्या डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पाची चर्चा होईल. याचं कारण असं की त्यांच्या मतदारसंघामध्ये ते नेमकं काय करतात अशा दृष्टिकोनातनं जर विचार केला तर तेव्हा ती चर्चा होते. याचं एक समांतर उदाहरण देतो.
आत्ता जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांना ह्या महत्वाकांक्षा साहजिक होत्या, ते कर्तृत्व होतं. आपण राजकीय वादात नाही गेलं तरी राजकीय कारकीर्द म्हणून ही सिद्धता आहे. त्यामुळे त्याच्या नंतरच्या काळामध्ये किंवा आधीच्या काळातल्या नितीन गडकरींच्या कार्यामुळे नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाची चर्चा झाली. केवळ आपलं वर्षात एक अधिवेशन सुपुरकल्यासारखं किंवा वाजवल्यासारखं होतं की नाही हा वेगळा विषय. नागपूरला होतं, त्याला त्यावेळच्या काही करारमदारानुसार उपराजधानीचा दर्जा दिला म्हणून नागपूरच्या महापालिकेची चर्चा होत नसते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पिंपरी चिंचवड सारख्या नगरपालिकांच्या अर्थसंकल्पाची चर्चा होते. याचं कारण असं आहे की पिंपरी चिंचवड हा कितीही नाही म्हटलं तरी अगदी पहिल्यापासून निदान गेली 4 ते 4.5 दशकं हा एक औद्योगिक केंद्र आहे. अशा पद्धतीची कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी ही कल्याण शहरालाही नाही, डोंबिवली शहरालाही नाही. म्हणजे जसं एका घटकाबद्दल अलीकडच्या काळामध्ये विधान केलं जातं की 0+0 तसं या औद्योगिक केंद्राच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर कल्याणलाही औद्योगिक पार्श्वभूमी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही. डोंबिवलीची MIDC हा काय गमतीचा विषय आहे हे मी तुम्हाला सांगायला हवं, अशातला भाग नाही. आणि या पार्श्वभूमीमुळे कल्याण आणि डोंबिवली याच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची चर्चा होत नाही. आणि याला असलेली एक तिसरी बाजू आपण लक्षात घेऊ की एखाद्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाची चर्चा तेव्हा होते जेव्हा ती महापालिका सातत्यानं सलगपणानं अस्तित्वात असते. तुमच्या असं लक्षात येईल की कल्याण डोंबिवली महापालिका अस्तित्वात यायच्या आधी कल्याण ही वेगळी नगरपालिका होती, डोंबिवली ही वेगळी नगरपालिका होती. म्हणजे कल्याणचे रामभाऊ कापसे डोंबिवलीच्या जोरावरती खासदार होत असतील ती गोष्ट वेगळी, परंतु कल्याण आणि डोंबिवली ही दोन स्वतंत्र बाण्याची, स्वतंत्र अस्तित्वाची आणि गमतीने म्हणायचं तर स्वयंमग्न शहरं होती. शेजारी होतो का होतो, पण ना आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिटर होतो ना आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी होतो. पण या नगरपालिका बरखास्त होऊन अनेक वर्ष काहीही नव्हतं, मग महापालिका आली, महापालिका निवडली गेली, मग आता पुन्हा 6 वर्ष आपल्याकडे नगरसेवक नव्हते. त्यामुळे मुळातच अस्तित्व म्हणून आपण एकत्र नव्हतो आणि एकत्र आल्यानंतर जेव्हा महापालिका झाली तेव्हा त्यात सातत्य नव्हतं आणि यामुळे आपल्या महापालिकेची आणि पर्यायानं महापालिकेच्या अर्थसंकल्पाची चर्चा होत नाही. आणि याला एक वेगळा मुद्दा, कदाचित तो राजकीय दृष्ट्या वादग्रस्त ठरू शकतो, होतं असं की एखाद्या महापालिकेची किंवा त्याच्या अर्थकारणाची चर्चा तेव्हा होते जेव्हा तुमच्या स्थानिक नेतृत्वाला त्या मतदारसंघाविषयी ममत्व असतं. एक साधं उदाहरण घ्या की आपल्या डोंबिवलीमध्ये गेली 7 टर्म जे खासदार आहेत, व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत का, अत्यंत चांगले आहेत, परंतु ते कधीही डोंबिवलीचे नव्हते. आधी प्रकाश परांजपे, मग आनंद परांजपे आणि आता डॉक्टर श्रीकांत शिंदे. म्हणजे जवळजवळ गेली 7 टर्म आपला खासदार हा ठाण्याचा रहिवासी आहे. आणि इतकं वर्ष होऊन सुद्धा आज 25-30 वर्ष ही परिस्थिती आहे. माझा खासदार आजही स्थानिक निवडणुकांसाठी मतदार हा ठाण्याचा आहे. आता आपण 16 तारखेला पेपरमध्ये पाहू खासदार श्रीकांत शिंदे कुटुंबियांसमवेत मतदान करताना, पण ते डोंबिवलीत नाहीये. त्यामुळे त्यांना त्या प्रगतीची बोच पुरेशा प्रमाणात नाही म्हणून आपल्याकडे प्रकल्प नाहीत, त्यामुळे त्याची अर्थसंकल्पात तरतूद नाही, अर्थसंकल्पात तरतूद नाही किंवा प्रस्ताव नाही म्हणून आपल्या अर्थसंकल्पाची चर्चा नाही, आणि हे नाही म्हणून आपण कुठेच नाही, असं कुठेतरी दुष्टचक्र याच्या पाठीमागे आहे. सर, यालाच तुमच्या अनुसरणार्थ जेव्हा तुम्ही खासदारांचा उल्लेख केलात की स्थानिक नेतृत्व म्हणजे इथे इकडचा माणूस नाहीये किंवा खासदारांविषयी जे ठाण्याला राहतात, मग गेली 25 वर्ष 30 वर्ष इकडचे जे स्थानिक आहेत, रवींद्र चव्हाण आमदार, हे तर इकडचे स्थानिकच आहेत जे आमदार आहेत ते, परंतु मग त्यांच्या दृष्टिकोनातनं हा विकास झालेला दिसतो का? एक सोपं उदाहरण सांगायचं असं की स्वतः आमदार जे रवींद्र चव्हाण आहेत ते सावंतवाडीमध्ये एक मोठं मत्स्यालय उभं राहतात, पर्यटन स्थळ फार सुंदर आहे ते स्थळ बघण्यासारखं. मग असा प्रकल्प ज्या डोंबिवलीकरांनी त्यांना निवडून दिलं, असं डोंबिवलीमध्ये खाडी असून सुद्धा दिलं जात नाही. हे प्रकर्षाने आत्ताचा जो आपण एक कार्यक्रम आम्ही घेतला होता तिथे जाणवलं. त्याबद्दल मग तुम्ही काय म्हणाल? अत्यंत उघड आहे तुमचा हा आत्ताचा जे मुद्दा किंवा उदाहरण आहे ना, हे माझ्या आधीच्या मुद्द्याला धरूनच आहे की मुळात त्या मतदारसंघाविषयी त्यांना पुरेशी भावनिक आणि कारकीर्द म्हणून बांधिलकी आहे का, याचं उत्तर नाही असं आहे. मला व्यक्तिशः कुणावरही आरोप करायचे नाही, पण एक साधं गणित घ्या. आपल्या डोंबिवलीचं कल्याणचं दुर्दैव असं आहे की सत्तेत कुणीही असू दे, आपण वेगवेगळ्या अर्थी गृहीत धरलं गेलं. आणि एवढ्या करता मी जाणीवपूर्वक, माझे वडील 48 साली डोंबिवलीत आले आणि ते समाजकारणात सक्रिय होते, हा उल्लेख केला. झालं असं
की जेव्हा आपल्याकडे ह्या 2 नगरपालिका होत्या त्यावेळेला डोंबिवली नगरपालिकेची स्थिती अशी होती की ती जनसंघाच्या ताब्यात होती. जनसंघाला आपण मतं देणार, कोणीही उमेदवार असला तरी त्यांचं बहुमत येणार, ही स्थिती होती. अगदी आबासाहेब पटवारी आपले नगराध्यक्ष होईपर्यंतची ती स्थिती होती आणि नंतरच्या काळामध्ये आपली नगरपालिका बरखास्त झालेली आहे. त्यामुळे जनसंघाने म्हणजे भाजपचा पूर्वाश्रमी यांनी आपल्याला गृहीत धरलं. त्यावेळेला राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती काँग्रेसची एकहाती सत्ता होती. त्यामुळे काँग्रेस असं म्हणायची की आम्ही काहीही केलं तरी ही जनसंघाचीच नगरपालिका आहे, म्हणजे जनसंघाने गृहीत धरलं हे आमचेच आहेत म्हणून काही झालं नाही. काँग्रेस म्हणायचं यांच्यासाठी करून काय उपयोग आहे म्हणून काँग्रेसने काही केलं नाही. याचं अगदी एक चांगलं उदाहरण सांगतो. तुम्ही माझी ओळख करून देताना असं म्हणलात की मी अर्थसंकल्पावर बोलतोय. हो बरोबर आहे. 2026 साल 1 फेब्रुवारी 2026 ला जेव्हा अर्थसंकल्प येईल त्यावेळेला जेव्हा मी बोलेन तो अर्थसंकल्पावर बोलण्याचं माझं सलग 40वं वर्ष असेल. जागतिक विक्रम आहे. यातली अनेक वर्ष मधली अशी होती की मी नवशक्ती या दैनिकातर्फे मी विलासराव देशमुख आणि RR पाटील किंवा जयंतराव पाटील हे यशवंतराव चव्हाण मध्ये बरोबर बोलत असो. माझ्या नंतर नेहमी विलासराव देशमुख हे बोलायला उभे राहायचे आणि ते गमतीने अनेकदा त्यांच्या भाषणाची सुरुवात असं करायचंय की शेखरचं भाषण तुम्ही ऐकलं, तुम्ही टाळ्या वाजवल्यात, मीही टाळ्या वाजवतो, पण जोपर्यंत शेखर माझा मतदार नाही तोपर्यंत शेखर काय म्हणतो याची मी काळजी का करू, हे ते विनोदानं म्हणत असतील, परंतु याचं गंभीर प्रतिबिंब हे आपल्या शहरावरती झालंय का हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामुळे आपल्या गावातल्या या अश्युअर्ड व्होट बेसवरती आपली राजकीय कारकीर्द पणाला लागत नाही हे लक्षात आल्यानंतर कारकीर्दपणाला लागत नाही असं म्हटल्यानंतर थोडं जर डावं उजवं करायचं झालं तर एक गणित होईल का, याला असलेली दुसरी राजकीय बाजू अशी होईल. याचा म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त पत्रकार आहात. मी आता रिटायर झालो त्यामुळे मधली 20 वर्ष अक्षरशः महिन्यातले मी 20 22 दिवस टूरवर होतो. पण ही कुजबूज आपणही ऐकली होती की पक्षाच्या माध्यमातून रवींद्र चव्हाणांना असं सांगण्यात आलं होतं की होता होईतो तुम्ही कोकणाकडे लक्ष द्या, मग कोकणातनं ते विधानसभेत किंवा लोकसभेत जातील अशी ती गणितं असू शकतात. त्यामुळे तुम्ही जो मगाशी मत्स्यालयाचा प्रकल्प म्हणला तो तिकडे गेला असेल, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कदाचित त्याच्या मागची गणितं अशी असू शकतील आणि ही बाजू लक्षात घेतली पाहिजे, कारण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या त्याचं अत्यंत मोठं महत्व आहे. शेवटी तुम्ही जेव्हा असे पर्यटन प्रकल्प उभे करता त्यावेळेला ज्याला आपण हल्लीच्या भाषेमध्ये कन्झ्युमर गुड्सच्या दृष्टीनं फुटफॉल असं म्हणतो तशी व्ह्युअरशिप लागते. मी मगाशी पहिल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं तसं आपल्या डोंबिवलीचं स्वरूप हे चाकरमान्यांचं आहे आणि त्यामुळे डोंबिवलीमध्ये मोठा जरी किती व्ह्युअरशिपचा मोठा प्रकल्प केला, आता चर्चेसाठी आपण असं गृहीत धरू की रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द ते भांडूपमधनं इथे आल्यानंतर पहिल्यांदा ते सावरकर रोडमधनं निवडून आले, मग नगरसेवक झाले, मग स्थायी समिती झाले, मग ते आमदार झाले, मग ते सार्वजनिक बांधकाम झाले आणि आता ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि त्यामुळे त्यांनी डोंबिवलीवरती लक्ष केंद्रित करायचं म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो प्रकल्प जर डोंबिवलीत केला असता तर तुम्ही इतके पैसे खर्च करून तो प्रकल्प उभा केल्यानंतर त्याला असणाऱ्या दर्शकांची संख्या हा घटक लक्षात घ्यावा लागतो. सुरुवातीला म्युन्सिपाल्टी म्हणा, आमदार खासदारांचा निधी, मतदारसंघ निधी म्हणा, यातनं पैसे जरूर देता येतात, पण शेवटी असे प्रकल्प निदान एका विशिष्ट टप्प्यानंतर त्याच्या स्वतःच्या उत्पन्नावरती निदान काही प्रमाणात तरी चालावे लागतात. आपल्या डोंबिवलीचं स्वरूप असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं आपलं गाव चाकरमान्यांचं आहे. अशा परिस्थितीमध्ये डोंबिवलीचा मनुष्य सकाळी 7:15 घर सोडतो आणि आज तुम्ही कुठच्याही वयोगटातले असा, तुमच्या ऑफिसच्या हायरार्कीमध्ये कुठच्याही पदावरती असा, आपल्या सगळ्यांची ऑफिसला जायची वेळ नक्की आहे, घरी यायची वेळ नक्की कुणाची नाही. अगदी तो वेळेवर निघाला तरी सेंट्रल रेल्वे आणि माणकोली म्हणा किंवा शिळफाटा म्हणा, माणकोली हे लॉटरीचं तिकीट आहे, शिळफाटा ही भुताटकी आहे. अशा परिस्थितीत मी घरी आलोच नाही तर घरी येईस्तोवर मी अर्धमेला नाही त्याच्या पलीकडचा झालेला असतो. आणि शनिवार रविवार तुम्हालाही माहितीये आमच्या इथले रिक्षा रिक्षावाले सरळ सांगतात, दादा सोमवार ते शुक्रवार पहाटे 3 वाजता येईल, शनिवार दुपारी 3 पासून मी सोमवार पहाटेपर्यंत मी ईस्टचा वेस्टला जाणार नाही, वेस्टचा ईस्टला येणार नाही. तर तो प्रकल्पाच्या बाजूबाजूची माणसं सोडली तर जाणार कोण? तिसरी गोष्ट, याला जर बाहेरनं येणारी गणितं असतील तर एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की एकटा डोंबिवलीत तो प्रकल्प म्हणून होऊन चालणार नाही. त्याला आजूबाजूला मी काही स्थळ देऊ शकेन का की चला वीकेंड पिकनिक मी काढली, माझ्या मुलांना माझ्या गाडीतनं मी घेऊन जाणार आहे असं म्हणलं, आताच्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ते शक्य असतं.
तर एकट्या त्या गोष्टी करता येणार नाही. त्यामुळे चव्हाण साहेबांनी जेव्हा तो कोकणात प्रकल्प सुरू केला असेल तर आज मुळातच कोकण हा एका दृष्टीने पर्यटन केंद्र होतं. त्यामुळे या प्रकल्पाला जोडून इतर 2 गोष्टी पाहता येतील. असं डोंबिवलीत इतर जोडता येईल वस्तुस्थिती नाही ना. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं विचार केला, आर्थिक दृष्टिकोनातनं विचार केला, पर्यटन म्हणून विचार केला, तर तो प्रकल्प इथे झाला असता ते काय म्हणू जाज्वल्य डोंबिवलीकर म्हणून मला जरूर अभिमान वाटला असता. पण तो कमर्शियली आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पॉलिटिकली व्हायबल ठरला नसता, म्हणून कदाचित तो प्रकल्प तिकडे गेला असता. हे या विषयाचं समर्थन नाही, पण कितीही बोचरी असली तरी ही बाजू आहे, ही गोष्ट नक्की. सर, गेली 5 वर्ष जेव्हा प्रशासकीय राजवट होती तेव्हा वारंवार जे अर्थसंकल्प मांडले गेलेले आहेत, म्हणजे आयुक्तांनी म्हणा किंवा त्याच्या आधी सुद्धा कायमस्वरूपी एक लेबल महापालिकेच्या अर्थसंकल्पाविषयी बोलते की कर वाढ नसलेला अर्थसंकल्प ही भूषणावह गोष्ट म्हणून मानली जाते. ही कितपत महापालिकेच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे असं वाटतं की कर वाढ नाही, ही एक सेफर पॉइंट म्हणून घेतली जाते आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात? नाही, त्या स्पष्टपणाने सांगतो की ही जरा सुद्धा भूषणावह गोष्ट नाही. करवाढ नसणं हे अगदी अर्थशास्त्राच्या निकषांवरती बोलायचं झालं तर करवाढ नसणं याला स्टेटस को असं म्हणतात. आणि याचं कारण असं आहे, कोणताही अर्थसंकल्प असू दे, मग तो नगरपालिकाचा असू दे, ग्रामपंचायतीचा असू दे, केंद्र सरकारचा असू दे, तर एखाद्या जागतिक संघटनेचा असू दे, शेवटी हे पॉलिटिकल डॉक्युमेंट असतं. म्हणजे जसं आपण कॉर्पोरेट अकाउंट्सच्या बाबतीत गमतीने अनेकदा म्हणतो, मी NSDL सारख्या कंपनीचा 22 वर्ष चीफ रिस्क ऑफिसर, चीफ कंप्लायन्स ऑफिसर होतो. मी गमतीने नेहमी म्हणायचो की जी बॅलन्स शीट डिक्लेअर होते ती बॅलन्स शीट प्रत्यक्ष कंपनीच्या कामगिरीवर किती ठरते आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या डिस्कशन मध्ये किती ठरते याच्यावर अवलंबून आहे. मूळ आकडेवारी तीच राहते, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं याच्यावरती अर्थसंकल्प ठरतो. आणि तो नेहमी पॉलिटिकल इकॉनॉमी असते. कोणताही कोणाचाही अर्थसंकल्प हे राजकीय अर्थकारण आहे, हे आर्थिक राजकारण नाही. ज्या वेळेला मधल्या 6 वर्षामध्ये माझ्याकडे निवडून आलेले नगरसेवकच नव्हते, त्यामुळे कोणताही प्रशासकीय अधिकारी म्हणतो मागील पानावरनं पुढे चालू सोयीचं जातं. त्याच्यासाठी ती एक राजकीय ही सोय असते आणि प्रशासकीय ही सोय असते. हा एक भाग. त्यातही आपण जर आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेचा विचार केला तर ज्या वेळेला नवीन कुठचीही राजकीय सत्ता इथं अस्तित्वात नसताना, नवीन म्हणण्यापेक्षा कोणतीही राजकीय सत्ता इथं अस्तित्वात नसताना प्रशासन म्हणतो आहे हे प्रकल्प मी चालवेल आणि त्याला करवाढ न देताही अर्थसंकल्प का चालवता आला हे आपण लक्षात घेऊ. ही 5-6 वर्ष इथं लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा लोकनिर्वाचित प्रतिनिधी नसणं आणि त्याच काळामध्ये तो करवाढ नसलेला अर्थसंकल्प येणं याला एक वेगळा विचित्र योगायोग आहे. आता तो राजकीय दृष्ट्या घडवून आणलाय का घडलाय हा ज्याच्या त्याच्या विवेचनाचा विषय आहे. आपण आता इथं राजकीय दृष्टिकोनातनं किंवा पक्षीय राजकारणाच्या दृष्टिकोनातनं चर्चा करत आहोत. याचं कारण असं आहे की ज्या प्रमाणामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचं स्वरूप बदलत होतं, मग ते लोकसंख्या म्हणून असेल, लोकसंख्येला भेडसावणाऱ्या समस्या म्हणून असेल, त्यावेळेला त्या समस्यांना पर्यायी म्हणा किंवा कायमस्वरूपी म्हणा जे काही उत्तर द्यायचं असेल त्याला लागणारा निधी जो आधी अनेक वर्ष उपलब्ध नव्हता अशा माध्यमातून उपलब्ध होत होता. म्हणजे काय ते सांगतो, तुम्ही मान्य कराल, तुम्ही पत्रकार आहात, ह्या गावात इतके माझ्यापेक्षा जास्त फिरता, तर या 6 वर्षाच्या काळामध्ये आज आपल्या डोंबिवलीमध्ये तरी, कल्याणचं मला विशेष माहिती नाही, डोंबिवलीमध्ये आज आपल्या एकही गल्ली अशी नाही की जिथे निदान एका तरी बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट चालू नाही. रिडेव्हलपमेंटच्या ऍप्लिकेशन मध्ये सरकार दरबारीच वापरलेला शब्दप्रयोग नजराणा असा आहे. मग आता तुम्ही कल्पना करा, डोंबिवलीच्या प्रत्येक गल्लीत निदान एक बिल्डिंग या नजराणीतनं जर मला लमसम गणित वाढतायत तर दर आठवड्याला, दर महिन्याला, दर वर्षाला असा टॅक्स भरवायचं प्रशासकीय काम मी का वाढवीन? नवीन प्रकल्प मी राजकीय धोरणाचा अभाव म्हणून घेत नाहीये. असलेल्या समस्येला उत्तर म्हणून मला एकदाच का होईना पण लमसम मध्ये रक्कम मिळतेय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की लमसम मध्ये मिळणारी रक्कम की तुम्हाला फक्त त्या कराचा पासून किंवा त्या उत्पन्नाच्या घटकापासून देणारं साधन देत असते असं नव्हे, ती तुम्हाला व्याजाच्या दृष्टिकोनातनंही गणित देते. तुम्ही जर त्या अर्थसंकल्पांचा बारकाईने विचार केलात, मी फारसा केलेला नाही हे अगदी मोकळेपणाने सांगतो, तर तुमच्या असं लक्षात येईल की कराचं उत्पन्न जर कर वाढवून मिळालं असतं, तेवढं जरी नाही मिळालं तरी या 6 वर्षात या लमसम रकमा, कारण ते दिल्याशिवाय तुम्हाला एनओसीच मिळत नाही पहिली प्लॅनची, आणि मग बाकीच्या गोष्टी येतात. हा एक भाग आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुमच्या असं लक्षात येईल की करवाढ नाही म्हणजे कराचा दर वाढला नाही असा.
करापासूनचं उत्पन्न वाढलं नाही असं त्याचं गणित नाहीये. साधं गणित घ्या ना. ज्या वेळेला एखादी बिल्डिंग रिडेव्हलप होते त्यावेळेला तिथे जर एखाद जुना बंगला असेल तर डोक्यावरनं पाणी डोंबिवलीच्या बंगल्यांचं जे स्वरूप होतं, कारण तुम्हाला कमीत कमी 20-25 वर्ष झाल्याशिवाय तुम्ही रिडेव्हलपमेंटला जात नाही किंवा म्युन्सिपाल्टीनी धोकादायक इमारत म्हणून जाहीर केल्याशिवाय तुम्ही रिडेव्हलपमेंटला जात नाही. याचा अर्थ जुन्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची संख्या आणि तिथे रिडेव्हलपमेंट नंतर 7 मजली, 8 मजली, 10 मजली, 14 मजली किती एरिया आहे त्याच्यावर अवलंबून असणार. म्हणजे पूर्वी जिथे 2 किंवा 3 किंवा 5 बिऱ्हाडं होती तिथे 21 बिऱ्हाडं आल्यानंतर कराचा दर न वाढवता मला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये मिळणारं उत्पन्न वाढतंय, मला वॉटर टॅक्स मधनं मिळणारं उत्पन्न वाढतंय, दर तेच ठेवले तर शेवटी कोणताही अर्थसंकल्प हा दरापेक्षा मूळ रकमेवरती चालतो. ती जर दर न वाढवता मिळत असेल तर का सोडू, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे डोंबिवली सारख्या शहरांमध्ये करणं एका वेगळ्या अर्थाने सोयीचं होतं की तुमच्या असं लक्षात येईल की या 5 ते 6 वर्षामध्ये बहुतांश काळ हा करोनाचा काळ होता. त्यामुळे डोंबिवलीतले चाकरमानी वर्क फ्रॉम होम होते, घरातनच काम करता होतं, बाहेर जायचं नव्हतं. त्यामुळे डोंबिवली कल्याण सारख्या इतर शहरांच्या शहरांतर्गत जी इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्यावरचा ताण कमी होता. म्हणजे मला तिथे एकीकडे डेप्रिसिएशन मिळत होतं आणि दुसरीकडे त्याचा युसेज कमी होत होता. हेही त्याचं गणित असू शकतं. आता ही त्याची झाली आर्थिक बाजू. पण अशा पद्धतीनं अर्थसंकल्प करायचा असतो का, याचं उत्तर नाही असं आहे. दरवाढ नसलेला अर्थसंकल्प आणि शिलकीचा अर्थसंकल्प हे या भूषणावह गोष्टी नाहीत. याचा अर्थ तुमच्याकडे नवीन काही करण्याची इच्छा नाही किंवा नवीन काही करण्याची क्षमता नाही याची दिलेली ती कबुली आहे. यातनं अंतिमतः आणि दीर्घ काळामध्ये नागरिकांचं नुकसानच होतं. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की लोकनियुक्त नगरसेवक नाही याचा अर्थ त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती वेगळे राजकीय दबाव नाहीत असं जरा सुद्धा नसतं. कदाचित आत्ताच्या 122 नगरसेवकांच्या ऐवजी एका खासदाराला, एका आमदाराला, एका मुख्यमंत्र्याला किंवा एखाद्या नगर प्रशासन मंत्र्याला त्यांना उत्तर द्यावं लागत असेल तर ते फार त्रासाचं जातं. बघा, हा योगायोग नाहीये की या 6 वर्षात ज्या वेळेला तुम्हाला करवाढ नसलेला अर्थसंकल्प येत होता त्याच काळात आपले आयुक्त अनेक वेळा बदलले गेले. आता हे गणित समजून घ्या. तो म्हणले नसते व्याप करा कशाला, ते मागील पानात अहो सर मागच्या वेळेला असंच केलं म्हणलं की वरचाही खुश, हाही खुश, याला नवीन काही करायला नको, खालचा तर त्याहूनच खुश. या दुसरं काय होतं, दरवाढ करायला तुम्हाला तुझं काहीतरी एक प्रारूप द्यावं लागतं. मी का करतोय, आलेला पैसा कुठे वापरतोय, त्याची गणित नाही येत ना. आहे तेच केलं की गोष्ट मिटते. आणि मग त्यातनं दुरुपयोग जास्त होऊ शकतो का, याचं उत्तर हो असं आहे. त्याची किंमत आयुक्ताशी नसते किंवा त्याची किंमत अर्थसंकल्पाशी नसते. साधं गणित घ्या. आज मितीला डोंबिवली पश्चिमेला रस्त्यांची कामं जास्त होत आहेत डोंबिवली पूर्वेपेक्षा. आपल्या डोंबिवली पश्चिमेची एक गणित लक्षात घ्या, डोंबिवली पश्चिमेला अजूनही पाईप गॅस आलेला नाही. आणि मग निवडणुका जाहीर व्हायच्या आधीपासून जो महापौर नियुक्त झालाय तो सांगतोय की नाही पाईप गॅस 2 महिन्यात येईल. मग तो कुठनं वरनं येणार आहे? म्हणजे त्याच्याकरता पुन्हा नव्याने रस्ता खणला की कुठची गणितं येतात. अशा वेळेला दरवाढ नसणं सोयीचं जातं का, याचा विचार करा. मी हे सर्रास सगळीकडे चालतं का, आपल्याचकडचे जगा वेगळे आहेत, चांगल्याही अर्थी किंवा वाईटही अर्थी असं मी म्हणणार नाही. कारण परमेश्वर कृपेने ह्या 40 वर्ष अर्थसंकल्पावर बोलत असताना केवळ आपल्याच देशाचा नव्हे इतरही अनेक देशांचा अभ्यास झाला. आणि त्याचबरोबरीनं केवळ मी अर्थसंकल्पावर बोलतो असं नाही, अर्थसंकल्प निर्मितीच्या प्रक्रियेमध्येही माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक भूमिकेत मी सहभागी होतो. आणि दुसरं गोष्ट अशी होते की दरवाढीचा अर्थसंकल्प नसतो तेव्हा तो जास्त नोकरशासित होतो. तुम्हाला जर नवीन करायचा असेल तर तो लोकशासित करावा लागतो. हे खरं म्हणजे नुकसानीचं कारण. मी एवढ्या करता म्हटलं की दरवाढ नसलेला अर्थसंकल्प हे शीर्षक म्हणून चांगलं आहे पण अंतिमतः जनहिताचं नसतं. सर, याच अनुषंगाने प्रश्न असा येतो की गेली 25 वर्ष झाली महानगरपालिकेची, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की स्थिरता नव्हती, पण 25 वर्ष झाली महानगरपालिका आहे. 5 वर्ष याच्यातली आत्ताची प्रशासकीय राजवट सोडून दिली. या कल्याण महानगरपालिकेचा जर ॲव्हरेजली 2000 कोटींचा जर बजेट पकडलं तर आम्ही असं धरलं की 50,000 कोटी रुपये या 25 वर्षामध्ये खर्च झाले. परंतु आज लोकांची भावना अशी आहे की खर्च झाले मग गेले कुठे, म्हणजे ना धड रस्ते ना पाणी. जशी
आज सर्वसामान्यांची ओरड आहे. म्हणजे नागरिकांची भावना आहे की पैसे म्हणजे बजेट तर दिसतंय, खर्चाचे पेपरमध्ये दिसतंय की आम्ही हे करणार. वास्तव चित्र किंवा परिणाम दिसत नाहीये. याच्या मागची नेमकी म्हणजे नियोजनात प्रॉब्लेम आहे का अंमलबजावणीमध्ये प्रॉब्लेम आहे का राजकीयच इच्छाशक्ती नाहीये? मी मगाशीच सांगितलं की राजकीय इच्छाशक्ती नाही आणि प्रशासनाची ती क्षमता नाही किंवा प्रशासनाला काम करू दिलं जात नाही. अगदी स्पष्टपणाने सांगायचं म्हणजे असं म्हणणं हे एका अर्थाने ही बाजू लक्षात घेतली पाहिजे की 2,000 कोटीचं वार्षिक उलाढाल 25 वर्ष म्हणून 50,000 कोटी गेले कुठे म्हणणं खूप सोपं आहे. पण आज वयाच्या 66व्या वर्षी हे मला मान्य करावं लागेल की स्वतःचं घर चालवण्याचा आपल्याला अनुभव आहे. दरवेळेला नवीन गोष्ट केली नाही तरी आहे ते मेंटेन करण्याकरता खर्च करावाच लागतो ना. म्हणजे दरवेळेला तुम्हाला कुटुंबामध्ये नव्यानं लग्न किंवा वास्तुशांत करावी नाही लागत, आहे हे चालवायला लागतं की नाही. आज बाकी काही म्हणून आहे ते चालवतोय ना, त्याचाही खर्च आहेच ना. तुम्ही रस्ता करा किंवा करू नका, पगार आहे. तुम्ही रस्ता करा वा करू नका, पाणी आहे ते कोणाकडनं तरी विकत घ्यावंच लागतं, आपल्या काय स्वतःच्या मालकीच्या नाहीयेत. त्यामुळे काही झालं नाही असं नाही म्हणता येणार. पण त्याला असलेली एक दुसरी बाजू लक्षात घेऊ की हे प्रश्न अंमलबजावणीचे आहे. साधं गणित घ्या की जे प्रकल्प आपण सुरू केले ते वेळच्या वेळी संपवले नाहीत किंवा पूर्ण केले नाहीत, संपवले नाही तर चुकीचं शब्द आहे, पूर्ण केले नाहीत, त्याची किंमत या 50,000 जास्त आहे. हे आमचं घर 1970 साली बांधलं. ज्या वेळेला 70 साली आमच्या घराची वास्तुशांत झाली त्यावेळेला आपल्या डोंबिवली म्युन्सिपाल्टी होती, महानगरपालिका नव्हती. गाडगे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि माझ्या वडिलांच्या सामाजिक आणि राजकीय सहभागामुळे ते आमचे परिचित होते आणि त्यावेळेला नव्यानं हा भाग वसत होता. तर त्यावेळेला त्या दिवशी संध्याकाळच्या पूजेच्या तीर्थप्रसादाला जेव्हा गाडगे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि फॅमिलीशी परिचित म्हणून आले होते त्यावेळेला माझ्या वडिलांना ते असं म्हणाले होते की टिळक हा तुझ्या बाजूचा माणकोलीचा ब्रिज हा 2 वर्षात सुरू होईल. म्हणजे 72ला तो सुरू होणं अपेक्षित होतं, त्याला 2022 झाले की नाही, म्हणजे 50 वर्षाची कॉस्ट ओव्हररन आहे की नाही. म्हणजे एक साधं गणित घेऊ की जर आपण जो एखादा प्रकल्प सुरू करतो त्याला बाबा त्याला इतक्या वेळात पूर्ण होईल आणि इतका खर्च येईल आणि इतकं त्याचं युसेज होईल. एक साधा रस्ता घ्या किंवा फ्लायओव्हर घ्या, तर मधला तो जर काळ लांबला तर त्या वाहनांची संख्या वाढते की नाही. म्हणजे आपण आज पाहतोय की नाही की आपल्याकडे डोंबिवली ईस्ट आणि वेस्टचा जो ब्रिज आहे तो आपल्याकडे सोयी करता बांधला का राजकीय गैरसोयी करता बांधला याचा विचार करण्याची वेळ आहे की नाही. तो जो प्लॅन झालाय आता जो साऊथ इंडियन शाळेच्या इथला ओव्हरब्रिज आहे त्याचं प्लॅनिंग किती साली होतं, तो प्रत्यक्षात कार्यान्वित केव्हा झाला. मधल्या काळात वाढलेल्या वाहनांचा बेल्ट असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर वापरतं ते आहे त्या स्थितीत ठेवायचा खर्च वाढतो की नाही. साधं गणित सांगतो, डोंबिवली म्युन्सिपाल्टीला स्वतःच्या उत्पन्नाचे मार्ग अत्यंत कमी आहेत. त्यामुळे तुमचा तिथला स्थानिक नगरसेवक किती तडफेनं आणि निष्ठेनं काम करून घेतो याच्यावर अवलंबून आहे. कारण डोंबिवली नगरपालिका असल्यापासून आपल्याला कधीही इंडस्ट्रीयल एरिया नव्हता आणि नागरिकांपासून तुम्ही असलेल्या सुविधा देत असताना किती प्रमाणात कर दर वाढ करणार याला एक अंगभूत मर्यादा आहे. केवळ राजकीय नाही, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा आहे. म्हणून तुमचा प्रकल्प तुमचं काम हे योग्यतेने व्हावं लागतं. तुम्ही मान्य कराल की फार पूर्वीच्या काळात मी मागेशी आपण म्हटलं तसं नगरपालिका असताना आबासाहेब पटवारी नगराध्यक्ष असताना आपल्या डोंबिवली पश्चिमेला तेरे देसाई होते. त्यांना कधीही कोणीही आपल्या गावामध्ये नुसतं तेरे देसाई म्हणलं नाही, बोंबल्या तेरे देसाई म्हटलं गेलं. त्यांना बोंबल्या तेरे देसाई नाव का पडलं, हा माणूस सकाळ दुपार संध्याकाळ तो ज्या वॉर्डातनं निवडून यायचा ना तिथनं फिरत राहायचा, त्या कर्मचाऱ्यांकडनं तो काम करायचा. बरं त्याच्या आवाजाची पट्टी माझ्यासारखी मुळात मोठी होती त्यामुळे त्यांनी प्रेमाने विचारलं किंवा प्रश्न विचारला तरी तो ओरडतोय असं वाटायचं, पण त्याचा धाक होता. ही तुमची मधली 6 वर्ष किंवा आधीची 17 वर्ष हा धाक राहिला नाही आणि हे आत्ताच्या आपल्या अनावस्थेचं खरं कारण. सर मगाशी ओघाओघाने आपण मुद्दा मांडला होता की काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेस होतं आणि खाली इथे जनसंघ होता. म्हणजे 2 वेगवेगळे राजकीय विचारांची माणसं सत्तेमध्ये होती. अनेकदा अशी ओरड असायची की त्याच्यामुळे जो आर्थिक स्रोत महानगर स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळायला पाहिजे तो म्हणजे माझा मतदार नाही तर मी ह्याच्याकडे लक्ष कशाला देऊ, अशी एक भूमिका असायची. गेल्या 10 वर्षात मात्र तशी भूमिका नाहीये. तर गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये मोदींचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार आहे. राज्यामध्ये एक जर मधला उद्धव ठाकरेंचा काळ सोडला तर महाविकास आघाडीचा 2.5 वर्षांचा, तर गेली 7.5 वर्ष सलग भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे. मध्यंतरी महानगरपालिकेच्या आधीच्या निवडणुकीमध्ये स्वतः दस्तर खुद्द जेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते डोंबिवलीला तेव्हा त्यांनी 6,500 कोटी रुपये देऊ आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन दिलं होतं.
हा अशा ज्या घोषणा होत आहेत पण प्रत्यक्षात येत नाहीयेत, किंवा केंद्र सरकारने कल्याण डोंबिवलीला एक स्मार्ट सिटी म्हणून जाहीर केलेला आहे त्यांच्या 100 सिटींमध्ये. मात्र डोंबिवलीसाठी म्हणून एकही स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आजही सुरू नाही, कुठलेही प्रोजेक्टच हे केलेले नाही. मग अशा ह्याच्यामध्ये काय नेमके निकष, म्हणजे आपण कशा पद्धतीमध्ये? एक गोष्ट लक्षात घेऊ की तुमच्या प्रश्नाचा जो पूर्वार्ध होता की आधी संघर्ष होता की स्थानिक पातळीवर जनसंघ, पण राज्य आणि केंद्राच्या पातळीवरती काँग्रेस किंवा दोन वेगवेगळे पक्ष असं म्हणून, ही काँग्रेस आणि जनसंघ ही प्रातिनिधिक नावं आहे. केवळ संघर्षातनं प्रश्न निर्माण होतो अशातला भाग नाही, संगनमतातनंही प्रश्न निर्माण होऊ शकतो. की साधं गणित घ्या, मधली 6 वर्ष काहीही नव्हतं. आता जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि निवडणुकांची तारीख व्हायच्या आधीच एक विशिष्ट व्यक्ती स्थानिक आमदाराचा पुरस्कृत म्हणून भाजपचा महापौर होईल असं वातावरण निर्माण केलं गेलं. त्या 3 घोषणा झाल्या की नाही, एका रात्रीत होतात का या? की डोंबिवलीसाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार हे तिच्या आईला मी जन्माला आल्यापासून ऐकताय. तुम्ही एकदम दुप्पट पाण्याचे प्रकल्प करत होते, झालं की नाही? 5 गॅस पुढच्या 2 महिन्यात डोंबिवली पश्चिम येथे येणार. ज्यांनी माणकोलीला विरोध केला होता ते आता महापौर होणार, त्यांच्या घरात अनेक नगरसेवकांची तिकीटं जाणार म्हणल्या माणकोलीचा रेल्वेचा फ्लायओव्हर होणार. ही घोषणाच आहे की नाही? म्हणजे आताची घोषणा आणि अंमलबजावणी ही त्यांच्या सत्तेच्या काळात होईल असं बघितलं जातं. म्हणून आम्हाला हा प्रश्न येण्याची खात्री होती. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या महापालिकेला राजकीय दृष्ट्या सातत्य नसणं, कोणाची सत्ता हा वेगळा विषय. तिथे कोणतरी नगरसेवक म्हणल्यानंतर तो निदान त्याच्या वॉर्डात तर काम करेल. शेवटी वॉर्ड माझ्याच भागाचा आहे ना, शहराचा भाग आहे ना. ही गणित आहे. त्यामुळे आता नको करू, थांब जरा, निवडणूक होऊ दे. म्हणजे काही घोषित जाहीरनामे असतात, काही अघोषित जाहीरनामे असतात. आता जाहीरनाम्यातली कुठचीच गोष्ट प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी करायची नसते, नाही तर पुढच्या वेळेला काय सांगणार. ही जी गणित आहे त्यात आपण अडकलोय. आणि तिसरी एक गोष्ट लक्षात द्यावी लागते की मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं की ज्या वेळेला असे भांडवल प्रधान विषय दिले जातात, तुम्ही कल्पना करा ना की आता त्या माणकोलीच्या ब्रिजवरचा आपल्याला फ्लायओव्हर करायचा आहे, याच्यात फक्त म्युन्सिपाल्टी नाही आहे ना, त्याच्यामध्ये रेल्वे आहे, तो जो ब्रिज व्हायचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की केवळ नगरसेवक नाहीत किंवा लोकप्रतिनिधी नाहीत, एवढाच मुद्दा आपल्या नगरपालिकेला अडचणीचा नव्हता की 27 गावं आहेत की नाही, 27 7 आहेत का 17 आहेत, ही भानगड आहे ना. मग जो नव्याने येतो ते शेवटी काय असतं, मी नेहमी माझ्या व्यावसायिक आयुष्यात म्हणायचो की यू कॅन बार्गेन टिल द टाइम यू आर नॉट अ पार्ट ऑफ द सिस्टम. मग येणारा आपली किंमत वसूल करतो, जाणारा आपली किंमत वसूल करतो. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की कल्याण डोंबिवली बाहेरचे जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे आणि याचे, तिथला कुठचाही आमदार हा त्या गावचा माणूसच नाहीये. ह्याच्यातनं होतं काय की जो निधी आहे तो मग आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी द्यावा लागतो आणि यात कुठचाच प्रकल्प पुढा होत नाही. की एक हाती सरकार असतं एका पक्षाचं, ते सोयीचं जातं. म्हणजे 2 अर्थाने ते पहिल्यापासून असल्यामुळे त्यांचं निम्म का होईना पोट भरलेलं असतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय असेल ते एकाच पक्षाचं भलं करावं लागतं. एकापेक्षा जास्त दादले झाले की दरवेळेला प्रत्येकाच्या दाढीला लावायला लागते की नाही. आपले एक उपमुख्यमंत्री दाढीवाले आहेत म्हणून नाही मी दाढी हा शब्द वापरला, मराठी आपण म्हण म्हणून वापरतो त्या अर्थाने वापरला. याच्यामध्ये डोंबिवली सारख्या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की तशी पक्षांचीही एक हाती सत्ता नाहीये ना. या आघाडी सरकारचे जसे फायदे असतात ते सर्वसमावेशक असावेत अशी अपेक्षा असते. ते समावेशक आणि संगनमत हे दोन्ही शब्द सनी सुरू झाले तरी ते एका दिशेने गेले तरी एका अर्थाचं नसतात ना. आणि त्याचं फार मोठा बळी आपली कल्याण डोंबिवली महापालिका. तिसरी गोष्ट तुमच्या असं लक्षात येईल की मी जो सुरुवातीला मुद्दा मांडला आणि तो ही कंपोजिशन एका वेगळ्या अर्थाचा बदलत आहेत म्हणून की मुळातच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्थान हे उद्योग प्रधानांकडनं सेवा प्रधानतेकडे म्हणजे इंडस्ट्री डॉमिनेटेड पासून सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड कडे जातोय. पण शेवटी तुम्हाला उद्योग जितका पैसा सातत्याने मिळवून देतो प्रशासन म्हणून, तेवढे तुमच्या माझ्यासारखे वैयक्तिक नागरिक देत. आज तुम्हाला नव्यानं कोणतीही गोष्ट सुरू करत असताना भांडवली खर्च आणि महसुली खर्च दोन्हीची तरतूद करावी लागते. पण माझं महसुली उत्पन्न त्या दिवसापासून सुरू होत नाही. एवढ्या करता माझा कोणताही प्रकल्प मला वेळच्या वेळी सुरू करावा लागतो. तो जर या राजकीय साठेमारीत अडकला ना तर माझं सगळं गणितच कोलमडतं. मग मी इकडे पैसा नाही म्हणून नवीन प्रोजेक्ट करत नाही
आणि नवीन प्रोजेक्ट नाहीत कारण माझ्याकडे दरवाढ नाही. असं काहीतरी ते विचित्र रांगलं होतं. याच्यावरती सोल्युशन काढावं लागेल. आणि तिसरी गोष्ट अगदी सगळ्यात महत्वाची सांगतो, आपण डोंबिवलीकरांना अतिशोषित आहोत. रडल्याशिवाय आईही दूध देत नाही असं काहीतरी मराठीत एक म्हण आहे. त्याला फार वेगळे संदर्भ आहेत, पण ती आपली स्थिती झाली. कारण आपण मी म्हटलं तसं की माझ्या आधार कार्डवरचा पत्ता डोंबिवली असतो. माझा शारीरिक, भौगोलिक आणि भावनिक पत्ता खरंच किती वेळा डोंबिवली असतो. सर, अनेकदा महानगरपालिकांमध्ये आर्थिक ऑडिट होतं, परंतु त्याचं खरोखर इम्प्लिमेंटेशन झालंय का, त्याला परिणाम ऑडिट आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीची ऑडिट होत नाहीत, तर ही गरजेची आहेत. नितांत आवश्यक आहेत, नितांत आवश्यक आहेत. पण मी म्हटलं तसं की कोणतीही महापालिका, अगदी आपल्या डोंबिवलीचंच उदाहरण घ्यायचं प्रातिनिधिक म्हणून, तर तुमच्या असं लक्षात येईल ही मागणी लावून कोणाला धरावी लागते? नगरसेवकांना धरावी लागते ना. खरं म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनी लावून धरली पाहिजे. आम्ही म्हणलो तर आम्ही केलं, करून दाखवलं वगैरे, आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातले गमतीचे शब्द आहेत. कल्याण डोंबिवली किंवा एखाद्या नगरपालिकेच्या नगरसेवकाला म्हणणार नाही. आपल्याकडे जेव्हा देशाच्या पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती आर्थिक सुधारणांना नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, नंतरच्या काळामध्ये अगदी देवेगौडा, इंदर कुमार गुजराल आणि अटलजी पंतप्रधान होते, त्यावेळेला काही वर्ष आपण पद्धत सुरू केली होती की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मी या घोषणा केल्या होत्या, या योजना होत्या, त्याच्यासाठी इतकी इतकी तरतूद होती, त्यातली इतकी तरतूद वापरली गेली, इतकी गेली नाही, आणि ती गेली नाही याची कारण ही आहे, ज्याला आपण ऍक्शन टेकन रिपोर्ट, तुम्हाला तो शब्द अभिप्रेत आहे, तो करतो. पण ती आता केंद्राच्याच पातळीवरती गेली. ती केव्हा गेली हे जाणीवपूर्वक गेली, पण त्याच्यानंतर ना सत्तारूढ बोललेत ना विरोधी बोललेत. कारण आता काय असतं, निवडणूक मी कोणाही बरोबर लढतो आणि विरोधीही मी कोणाबरोबर, सत्तेतही मी कोणाबरोबरही जातो. हे काय फक्त खालीच नाहीये, वरतीही तेच होतं. आता वरतीच होत नाही तर इथे कुठनं होणार? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, खरं सांगू का, या प्रत्येक लोकनियुक्त प्रशासन संस्थांमध्ये या ना त्या स्वरूपाची गव्हर्नमेंट ऑडिट्सही असतात. त्यांच्या चेकलिस्टमध्ये हा टिक मार्क हवा. कारण केवळ तुम्ही म्हणता तसा तो ऑडिट रिपोर्ट नव्हे, ह्या ऑडिट रिपोर्टचा जे ऑडिट झालं त्याची काय कृती केली पहिलंच विचारत नाहीत, तर दुसरं कुठे विचार? कारण हे विचारायला मुळात तेवढा त्या विषयांचा अभ्यास आहे का? कारण जर एखादी, ही जबाबदारी प्रत्येकाची आहे की नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती अर्थमंत्री अनेक वर्ष होते, मुख्यमंत्री कुणीही असू दे, आणि त्याला अर्थमंत्री करताना, उपमुख्यमंत्री करताना दोन कारणं मी गमतीने म्हणतो. पहिली गोष्ट, त्याची किंमत फिक्स आहे, कोणीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री. त्यामुळे काय असतं, ज्याची फिक्स किंमत असते त्याचं बार्गेनिंग करता येतं, IPL ऑप्शन सारखं, इतरांचं करता येत नाही. पण त्यांना घेताना दुसरं काय सांगितलं जातं, यांची अर्थ खात्याच्या प्रशासनावरती पकड. हे जर चर्चेसाठी मान्य केलं तर असं सातत्य आपल्याकडेही आहे की नाही? बघा, आपल्या म्युन्सिपाल्टीत होतं, वामन म्हात्रेंचं उदाहरण दिलं पाहिजे, जायचं की तो नियम वाचून येतो. अरे हे प्रत्येकाने करण्याची अपेक्षा आहे का नाही? एकीकडे आपण सुशिक्षितांचं गाव म्हणायचं, पण असं करतच नाही. एक साधं गणित सांगतो, म्हणजे माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत, परंतु आपल्याकडे ज्या ज्या वेळेला महापालिका झाल्यानंतर त्याच्या काळ, तो काळ आणि माझ्या बजेटच्या भाषणांचा काळ हा एकमेकांना समांतर आहे. मला आजपर्यंत एकदाही आठवत नाही की आपल्या गावातल्या कुठच्याही नगरसेवकांनी, माझ्याशी सोडा, कुणाशीही त्याच्या वॉर्डातले, त्याच्या मर्जीतल्या माणसाशी जाऊन चर्चा केली आहे तर अरे बाबा हा असा अर्थसंकल्प आलाय, त्याचं काय असतं जरा सांग मला. सगळे काय एकदम आर्य चाणक्य आहेत का? वेगळ्या अर्थी आहे ती गोष्ट खरी, मला जाणूनच घ्यायचं नाही तर हे करणार कोण? आणि आपण सांगायला गेलो तर तुम्हाला मला ते दारात तरी उभं करतील का? अहो, असे प्रश्न विचारणारी माणसं त्यांच्या त्यांच्या पक्षाला सुद्धा चालत नाहीत, हे लक्षात घ्या. सर, आता आपण मुलाखतीच्या थोड्याशा शेवटाकडे येऊया. तुम्हाला एक डोंबिवलीकर म्हणून आणि अर्थ याच्यातले तुम्ही एक जाणकार आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं की या महानगरपालिकेच्या येणाऱ्या नगरसेवकांनी म्हणा किंवा कुठले मूलभूत बदल किंवा काय केलं पाहिजे की ज्याच्यातनं महापालिकेचं स्वतःचं असं उत्पन्नाचं स्रोत वाढू शकतं? दोन गोष्टी सांगतो की काही म्हणा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असतील
पण आपल्या डोंबिवली MIDCचा जो सगळ्यात मोठ्या अडचणीचा भाग होता की इथं माल निर्माण करू शकतो का, हो, ज्याला आपण लॉजिस्टिक म्हणतो, वितरण म्हणतो, तो आपल्याकडे अडचणीचा भाग होता. पण आता माणकोली असेल, तो आपण आता शूटिंगला वापरायचा का वाहतुकीला वापरायचा हा वेगळा भाग. मी गमतीने म्हणलं की धुरंधर प्रत्येक डोंबिवलीकरांनी पाहिलं पाहिजे, बाकी काय असतो तो संजय दत्तचा शॉट त्या माणकोलीवर झालाय आणि तो कोणालाही आधी सूचना न देता झालाय आणि तो निवडणुकीच्या आधी होतो, हाही योगायोग असतो, ती गमतीची गोष्ट सोडू. परंतु आत्ता मेट्रोचं काम चाललंय. या ना त्या प्रमाणामध्ये त्या देसाई पेट्रोल पंपापासूनचा पॅरलल रोड सुरू आहे. या ना त्या प्रमाणामध्ये आता शिळफाट्याचा मार्ग प्रश्न मार्गी लागेल असं वाटतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या डोंबिवलीमध्ये जेव्हा आता ह्या 16 जानेवारीला निकाल लागेल आणि आपल्याकडे जी काही सर्वपक्षीय संगनमतानी माणसं निवडून येतील नगरसेवक म्हणून, कारण ते मतदानावर किती ठरतात हा एक वेगळा विषय, पण मी त्याच्याकडे जात नाही. निदान आत्ता जे आपले लॉजिस्टिकचे मार्ग आहेत, जे प्रश्न आहेत, ते पहिल्यांदा ताबडतोबीनं निकाली लावले पाहिजे. मालाची वाहतूक एकदा व्यवस्थित सुरू झाली ना की इथले उद्योग चालेल. आपल्या MIDCतल्या अनेक फॅक्टऱ्या आज अर्धवट बंद आहेत. या ना त्या स्वरूपात अपघात झाले आहेत, परंतु त्याच्या चौकशा पूर्ण झाल्या नाही. त्याचं काय ते एकदा इस्पार या उस्पार करूया. आणि आता आपण एका वेगळ्या अर्थाने संबंधात गोष्ट घेतली पाहिजे की अगदी काल परवाच आपण नवी मुंबई विमानतळ सुरू झालंय आणि त्यांनी असं मान्य केलंय की एक चर्चा अशी आहे त्या क्षेत्रामध्ये की पहिल्यांदा तो फार मोठ्या प्रमाणावरती कार्गोसाठी वापरला जाईल. त्यामुळे आपल्या MIDCतल्या उपलब्ध जागांमध्ये आपण जर कार्गो हब तयार करू शकलो, जागा आहे, म्युन्सिपाल्टीच्या ताब्यात आहे आणि त्याची वाहतूक करणारी गणित आहेत, म्हणजे जसं JNPT सुरू झाल्यानंतर उरण बदललं तशी संधी आपल्याला आहे. अच्छा. पण आपल्या डोंबिवलीतनं विमानतळावरती जाणारी अनेक माणसं आहेत. त्यामुळे तशा पद्धतीच्या जर आपण सिटी बसेस सुरू केल्या, रिंग रोड बसेस सुरू केल्या, तर जर तुम्ही मान्य कराल की मुंबईच्या BSTला जर आपण विचारलं की बाबा तुझा सगळ्यात रेव्हेन्यूच्या दृष्टीनं चालणारा मार्ग कुठचा, तर ते सांगतात रूट नंबर 311 आणि 313, म्हणजे कुर्ला स्टेशन पासून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस 2 वेगवेगळ्या दिशांनी आणि परत ती बस नॉनस्टॉप फिरत असते. आज डोंबिवली ईस्ट आणि वेस्ट अगदी कल्याण सकट आपल्या महापालिकांच्या बसेसची जी गणित आहेत ना, तो सगळ्यात मोठा भाग आहे. आज आपल्या नगर परिषदेची स्थिती वेगळ्या अर्थी दहशतग्रस्त आहे. आपल्याकडे टेररिस्ट गोळ्या घालत नसेल, पण हे समस्या टेररिस्ट आहे. त्यामुळे निदान आत्ता जे अर्धवट प्रकल्प आहेत, बरेच्यात राजकारण काही नाहीये ना. कसं फडणवीस साहेब म्हणायचे की अहो हे व्हायला हवं होतं, पण ठाकरे सरांनी, उद्धव ठाकरेंनी त्याला स्थगिती दिली. असं तर आपल्याकडे कुठे स्थगिती नाहीये ना कशाला. मग आहे हे तर पूर्ण करा. नव्यानं भांडवली खर्च करण्यापेक्षा जो खर्च करून बसलोय ते करा ना. साधं गणित घ्यावं. रुणवालच्या समोर जो रस्ता होतोय त्याच्यात तुम्ही कधीतरी गेल्या 2-3 महिन्यात काम करताना माणूस बघितलायत का हो? म्हणजे खर्च करून बसलोय ते तर पूर्ण करा. तर तो प्रकल्प पुरा झाल्याशिवाय मला तो वापरता येत नाहीये, वापरल्याशिवाय मला त्याचा रेव्हेन्यू सुटत नाहीये. कारण आता मी नव्यानं टोल बसवू नाही शकणार, पण निदान त्याचा युसेज तर वाढू द्या. हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला मोकळेपणाने असं वाटतं की तुम्ही जर विचार केलात तर ज्या पद्धतीचं मेट्रो प्लॅनिंग चालू आहे, ज्या पद्धतीचे रिंग रोड्स येतोय, तर कल्याण डोंबिवलीतले बहुतांश वॉर्ड त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. यातनं जर ते प्रकल्प वेळेवर सुरू झाले, 52 वर्षांनी पूर्ण होणं याला वेळेवर नाही म्हणत, त्याला माणकोली म्हणतात, त्याला प्रकल्प नाही म्हणत. ते जर केलं तर आपले लगेच प्रश्न काहीच सुटत नाही. शेवटी असं असतं ना, पहिलं मिळालं का दुसरं लागतं. लाडू आवडला तर आपण दुसरा घेतोच की, तसं आहे. त्यात माझं काही म्हणणं नाही. फक्त मी म्हणलं तसं हे जर प्रकल्प पूर्ण होणं आवश्यक आहे. कारण एका रात्रीत आपल्याला आपल्या महापालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग आणि प्रमाण बदलता येईल अशी वस्तुस्थिती नाही. म्हणजे उगाच हा नगराध्यक्ष आहे का, तो स्थायी समितीचा चेअरमन का, उद्या की त्याच्या जागी तुम्ही आणि मी झालो तरी आपण एका रात्रीत ती परिस्थिती बदलू शकणार नाही. कारण समस्या एका रात्रीत निर्माण झालेली नाही, त्यामुळे याचं उत्तरही एका रात्रीत मिळणार. सर मग आत्ताच की मेट्रो विषय, आता आपल्याकडे मेट्रो झालेली आहे, तर मेट्रोचा काय फायदा होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला, जी आता तळोजा मार्गाला जाणार आहे, तर त्याचा काही फायदा या आपल्याला नक्की होऊ शकतो. मी तो डोक्यात ठेवूनच मी म्हणलं की जर आज ना उद्या 1000 वेळा त्याचे प्लॅन न बदलता, शब्दप्रयोग महत्वाचा, कारण आपल्याकडे आता जी काही मेट्रोची चर्चा आहे
ती खरंच त्या त्या विभागाची गरज म्हणून किती आणि राजकीय गाजर किती. मग त्या 6,500 कोटीतला तो एक भाग आहे. हे गाजर आहे, हा. हे गाजर. लेट अस ऍक्सेप्ट इट. हे प्रश्न विचारू नयेत लोकांनी म्हणूनच 6 वर्ष आपल्याकडे लोकनियुक्त प्रशासन नव्हतं का, हाही विचार करावा लागेल. आणि म्हणून म्हटलं की जर खरंच एकदा काय तो फायनल करा. पण आपल्याकडे झालंय काय असं, बरं आपल्याच मेट्रोचं झालंय असं नाही ना. मुंबईत आपण गमतीचीच मेट्रो बांधली की नाही, की कुठच्याही एअरपोर्टला डायरेक्ट कनेक्ट नाही अशी मेट्रो असणारं गाव अख्ख्या जगात फक्त मुंबईच असेल. मग त्याच बुद्धिमत्तेने जर कोट अन कोट आपण इथे करणार असो तर काही होणार नाही. पण मी म्हणलं तसं जी तळोजा आहे ती माझ्या MIDCतनं कल्याण शहापूर पासून, की साधं गणित घ्या, त्याचा फायदा कुठे होईल की ते करायचं हे डोक्यात ठेवून आपण जर डोंबिवलीपासून खिडकाळीवरनं शिळफाट्याला जायला लागलो तर तो साधारणपणे 10 वर्षापूर्वीचा रस्ता आणि आजचा रस्ता याच्यामध्ये फरक आहे की नाही. 10 वर्षापूर्वी मी तिथनं ज्याचं, कारण तेव्हा माणकोली सुरूच नव्हतं, तर मी मोजायचो शिळफाट्यापासून प्रीमियरला आत वळायचो व दोन्हीकडची मिळून 32 हॉटेल्स होती. आता ती संख्या कमी झाली, पण आता तुमची होलसेल मार्केट वाढली की नाही. यांचा पिकअप आणि ड्रॉप जर त्या मेट्रोवरती जाऊ शकला तर माझा खालचा रोड ट्रान्सपोर्ट कमी होतो. तो जर मी हबच्या दृष्टिकोनातनं तळोजापर्यंत जो गेलोय तर आणखीन पुढे गेलो आणि ती बस असेल, ती मेट्रो असेल, तो रोड असेल, ती ऍक्सेस असेल, अगदी साधं गणित घ्या ना, मला त्याचा उत्पन्न म्हणून उपयोग होईल की नाही. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणायचो, मी 22 वर्ष माझा जॉब असा होता की महिन्यातले मी निदान 10 दिवस टूरवर असायचो. नंतरच्या काळात तर 20-20 दिवस असायचो. मी अनेकदा म्हणायचो की जे मला एरवी डोंबिवलीत भेटले नसते असे सगळी माणसं एअरपोर्टवरती भेटतात. यातला निम्मा जरी ट्रॅफिक नवीन मुंबईत येणार असेल आणि मी जर त्याची बस दिली, कोण म्हणतं की म्युन्सिपाल्टीची बस सेवा चालत नाही, मग BST कशी चालते. ती राजकीय दृष्ट्या तुम्ही बुडवली. तसंच इथे करायचं असेल तर काही करू शकत नाही. त्यामुळे मेट्रोचा फायदा होईल का, 2000% होईल. पण त्याचे रूट एकदा काय ते निश्चित करा. ते चूक बरोबर नंतर ठरेल. ते शेवटी युसेज तुम्ही सुविधा दिली तर ती वापरली जाते. ऍक्वा सुरू झाली तेव्हा लोकांना हे काय ते येडेपण आहे, पण ते वेळेत पूर्ण केलं तर त्याचा उपयोग झाला. तसा मेट्रो नक्की होईल. आज माझी पुढची जनरेशन कॉल सेंटरच्या माध्यमातून शिळफाटा आणि त्याच भागात जाते, त्यामुळे तिथल्या मेट्रोचा मला नक्की फायदा होईल. कॅन वी स्टार्ट इट इन लाईन अँड कॅन वी रन द फ्रिक्वेन्सीज. ते झालं तर मेट्रोचा नक्की फायदा होईल. आणि मेट्रोचा तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या मुंबईतला अनुभव आहे, दिल्लीत सारख्या शहरातला अनुभव आहे, की पुण्यातला अनुभव आहे. इतकी टीका झाली की आता डोहाळ जेवण पण पुणेकर करतील, तो गमतीचा भाग सोडू. पण त्यातनं लोकल ट्रान्सपोर्टवरचा ताण कमी झाला ही वस्तुस्थिती. त्यामुळे मेट्रोचा उपयोग होईल का, होईल. पण आज प्लॅनिंग करायचं आणि 15 वर्षांनी पूर्ण करायचं तर तोपर्यंत माझं कंपोजिशन बदलतं. कारण तुम्ही कल्पना करा की उद्या जर कॉल सेंटर्समध्ये ऑलरेडी माझ्याकडचा जो जॉब आहे त्याच्यामध्ये फॉरेन पार्टिसिपेशन वाढतंय. तो जर म्हणला माझ्या वेळेला काम करा, आज मी 24 तास कॉल सेंटर चालवतोय. आत्ताच्या ऑटोमेशनच्या काळात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात मी जर काही ऑटोमेट केलं तर मला दररोज ऑफिसला जायची वेळ नाही येणार. पण तो जोपर्यंत जावं लागतंय तोवर मेट्रो आली तर मला फायदा आहे. जसं आपण म्हणतो की नाही की तवा तापलाय तोवर पोळ्या भाजल्या पाहिजे. त्यामुळे मेट्रोचा उपयोग आहे का, हो. रूट फायनल करा, ताबडतोबीनं करा. मग एक एक प्रकल्प करा, सगळे एकदम ते नारळ फोडल्यागत नको. तिकडे शेवटचा प्रश्न असा आहे की कल्याण डोंबिवलीकरांना येत्या निवडणुकीत मतदान करताना त्यांनी कोणत्या निकषांकडे, म्हणजे राजकीय का आर्थिक निकषांकडे पाहून, कोणत्या मुद्द्यांकडे पाहून मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? मोकळेपणाने सांगू का, आपल्या कल्याण डोंबिवलीच्या मतदानाचा जर फक्त त्या महापालिकेचा विचार करायचा झाला तर आपल्या कल्याण डोंबिवलीच्या जनसंख्येचं आत्ताचं जे स्वरूप आहे ते आर्थिकदृष्ट्या कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांवरती किंवा कल्याण डोंबिवलीच्या नगरपालिकेवरती अवलंबून याची जरा सुद्धा स्थिती नाही. याचं भान मतदारा नाहीये आणि नगरसेवका नाहीये. त्यामुळे नगरसेवक तुम्हाला झुंकून सुद्धा विचारत नाही, ती वस्तुस्थिती. पण जर राजकीय दृष्ट्या विचार करायचा झाला तर माझं इतकंच म्हणणं आहे की केवळ राष्ट्रीय पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या क्षमतांकडे बघून स्थानिक पातळीवर मतदान करू नका. की जो नगरसेवक त्याचा आणि तुमचा विषय वॉर्डाचा अशा अर्थाने मी म्हणतोय सातत्यानं लावून धरेल अशा मतदानाला द्या. कारण शेवटी कुठचा पक्ष, तो पक्षातर्फे तो निवडणुकीला उभा राहतोय हे इतकं आता गौण झालंय. मला राग येवो, लोभ येवो, तुम्हाला भलं वाटो, बुरं वाटायचं काही राहिलं नाही. कोण कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवतोय आणि तो खरोखर सत्तेत त्याच पक्षाबरोबर राहील का दुसरीकडे जाईल हे आपल्याला कोणाच विषयी खात्री देतात. त्यामुळे पक्षपेक्षा सब झूट आहे.
मग सगळे सबगोडे 12%च आहेत की नाही. कोण केव्हा एकत्र येतील ना कोण केव्हा तुटतील याची काय खात्री आहे. अशा वेळेला तो नगरसेवक जर निदान तो जाणकार असेल ना तर काय जी 2 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष काय जी म्युन्सिपाल्टी चालणार आहे ती. कारण आपल्याकडं केव्हा आली देवाजीच्या मनासारखे ते बरखास्त करतात ना. त्याला एक गाव म्हणून एक समाज म्हणून ज्याला डोंबिवली कल्याणविषयी ममत्व आहे मनात आणि कृतीत अशाला मत द्या. पक्ष कुठचा ते तुमचं तुम्ही ठरवा. सुद्धा गावाविषयी ममत्व आणि तुमच्या प्रश्नाविषयी ममत्व आणि त्यातलं सातत्य या निकषावर मी नगरसेवक निवडून दे. अतिशय सुंदर मुलाखत, मन मोकळी मुलाखत टिळक सरांनी केली. वेगवेगळ्या प्रश्नांना आपण आपल्या परीने त्यांना बोलतं केलं आणि त्यांच्याकडनं अनेक विषयांवरनं मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की आपली मतं मांडा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, टिळक सर, तुम्ही जनवाणीला वेळ दिलात आणि आपली बहुमूल्य मतं या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं मांडली त्याबद्दल मी स्वतः तुमचे तुम्ही त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. एक नागरिक म्हणून मला माझी मतं मांडता आली याचा मला खूप आनंद आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा जनवाणी. धन्यवाद.